या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। नांदेड पोलिसांनी अवैध वाळू विरोधात धडक कारवाई राबवत तब्बल 2 कोटी रुपयांचे साहित्य जप्त केले आहे। नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचे उत्खनन सुरू आहे। नांदेड जिल्ह्यातील वाहेगाव येथे असेच उत्खनन सुरू असल्याची माहिती नांदेड पोलिसांना मिळाली। नांदेड पोलिसांनी पहाटे 5 वाजल्यापासूनच कारवाई सुरू केली। दुपारी 3 वाजेपर्यंत ही कारवाई चालली। घटनास्थळी वाळू उत्खननाचे साहित्य बघून कुणाचेही डोळे पांढरे होतील असे चित्र होते। या कारवाईत पोलिसांनी एकाच ठिकाणाहून 17 इंजन, 10 बोट, 30 तराफे, 1 जेसीबी असा सुमारे 2 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। घटनास्थळी 4 चाकी वाहनाने जाणे शक्य नसल्याने पोलीस अधीक्षक दुचाकीवर बसून गेले। या संदर्भात नांदेडचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी अधिक माहिती दिली आहे। अवैध वाळू उपसा हा घाटवर जाऊन आणि नदी पातळीवर जाऊन ते कारवाई आज केलेली आहे। ते रात्रीपासून त्यांचे नियोजन चालू होतं आणि सकाळपासून हा कारवाईची स्टार्ट झाली। आम्ही जे एरिया कव्हर केलेला आहे हा राहटीपासून पेनूरपर्यंत जवळपास 6-7 मेन गाव आहे आणि लीगल धक्का पण आहे। त्यामध्येच राहटी आणि बेटसांगवी असा लीगल पण धक्का आहे तिकडे। पण हा सर्वमध्ये जे काही इलिगल चलत होता, एक्सकव्हेशन, उत्खनन असो किंवा वाहतूक असो, त्यात सर्ववर आम्ही कारवाई केलेली आहे। आमची एक मोठी टीम रात्रीपासून त्याच्या मागे होता आणि हा कारवाई झालेली आहे। त्यामध्ये जवळपास 16 डिझेल इंजन, जे इंजन असतो तेच आम्ही जप्त केलेलं आहे। 60 तराफे, 60 तराफे, 1 जेसीबी आणि जवळपास 200 ब्रास असा रेतीची साठा असा आम्ही जप्त केलेला आहे। हा मुद्देमाल 2 कोटीपर्यंत जाऊ शकतो। त्याची व्हॅल्युएशन आणि पंचनामा महसूलसोबत जारी आहे। हा नंबरमध्ये काहीतरी वर तफावत होऊ शकतो, पण हा डिपेंड करणार महसूलच्या पंचनामावर। त्या ऑलरेडी प्रक्रिया चालू आहे आणि पोलिसांची असाच भूमिका आहे की हा रेतीची इलिगल एक्सकव्हेशन, उत्खनन, ट्रान्सपोर्टेशन हा एलाव नाही आहे आणि एलाव हा चलणार नाही असं आमची क्लिअर भूमिका। आणि असा मी कमेंट करणार नाही, ते सर्व प्रशासनाची एक कंबाईंड जबाबदारी आहे। महसूल, एक्सकव्हेशन, त्याची परवानगी, लायसेन्सिंग, त्यांची एक्सपर्टाईज आहे की कोण घाट कुठे आहे, गट नंबर काय आहे, एक्सकव्हेशनमध्ये काय टर्म्स अँड कंडिशन आहे, हा महसूलची जबाबदारी खरंच आहे। पण तरीसुद्धा तुम्हाला पण माहीत आहे की रेतीची मामलेमध्ये खूप क्रिमिनल्सचा सुद्धा इन्व्हॉल्वमेंट असतो आणि हा एक मोठा क्राईमसुद्धा सेन्सिटिव्ह मटेरियल आहे। त्यामुळे पोलिसांची सुद्धा जबाबदारी आहे आणि आम्ही जे आमची जबाबदारी आहे त्यावर काम करतो। एकदम क्लिअर इशारा आहे। इशारा काही नवीन मी देणार नाही। एकदम क्लिअर इशारा आहे, जे इल्लीगल काम आहे, रेती एक्सकव्हेशन असो, मुरुम एक्सकव्हेशन असो किंवा जे काही इल्लीगल काम आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि आम्ही जितके शक्य असेल तितके कारवाई करणार। आणि जोनी हा ॲडव्हेंचरमध्ये तुम्ही जर येणार की हा सोपा मीडियम आहे, इझी मीडियम आहे इल्लीगल मनी अर्निंगसाठी, तर तुम्ही कृपया हापासून लांब राहा, दूर राहा। अदरवाईज पोलिसांची कारवाई तुम्हाला भोगायला लागेल आणि यासाठी आम्ही पूर्णपणे नियोजन करणार। नाही, मी हा सांगतो की हा कालपासून सुरू नाही। तुम्ही जर रेकॉर्ड बघणार तर जोपासून हा रेतीचे एक्सकव्हेशन, उत्खनन चालू आहे त्यापासून आमची कारवाई चालू आहे। जवळपास 4-5 दिवसापूर्वीसुद्धा कुंडलवाडीमध्ये चांगली कारवाई झालेली आहे, ग्रामीणमध्ये कारवाई झालेली आहे, रात्री कॉम्बिंगमध्ये सुद्धा रेतीवर कारवाई झालेली आहे। आजसुद्धा काल रात्री भोकरमध्ये सुद्धा 2 गाडीवर कारवाई झालेली आहे। ते हा जे धार सत्र किंवा कारवाई सत्र जे तुम्ही म्हणत आहे हा पूर्वीपासूनच चालू आहे। DPDC किंवा DPDCचे नंतर असा विषय नाही। असं काय आहे, सीझन चालू झालेला आहे आणि आत्ता पुढे त्यांची जे प्रमाण आहे अजून वाढणार असा शक्यता आहे। जर आम्ही कारवाई करणार नाही तो हा कारवाईचा सत्र पूर्वीपासूनच चालू आहे आणि यापुढे सुद्धा कारवाई होत राहणार। धर्मवाद किंवा जे काही आहे त्यासुद्धा महसूल प्रशासनासोबत आम्ही कोऑर्डिनेट करत आहोत। कंबाईंड पथकसुद्धा बनवण्याची प्रक्रिया चालू आहे आणि त्यांचे सोबत धरून आपण कारवाई करणार। आणि वाहतूकमध्ये किंवा उत्खननमध्ये जे काही मामला जर समोर येईल त्याच्यावर सुद्धा कारवाई आम्ही करणार।
नॉनव्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित. चवीला टेस्ट, हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट. बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील. ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय. आमचा पत्ता हॉटेल रोहित, दादर रस्ता, अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर.